नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता नंदिनी जीवाला सगळीकडे शोधते आणि म्हणू लागते, जीवा तर कुठेच दिसत नाहीयेत, जीवा नक्की आहेत कुठे आणि कोणाला विचारू, गुड्डू सुद्धा इथे नाहीये। तर त्याच वेळी आता जीवा आवाज देत म्हणतो, मैं ऊपर आसमान नीचे है असं म्हणत आता जीवा नंदिनीकडे पाहत असतो। नंदिनी मागे येऊन पाहते तर जीवा बाल्कनीत असतो। नंदिनीला धक्काच बसतो तर जीवा नंदिनीला वरती बोलावत असतो तर नंदिनी रागाने जीवाकडे पाहते तर आता जीवाला तिथे पाहून नंदिनीला काहीच कळत नसतं। नंदिनी जीवाला म्हणते, अहो तुम्ही तिथे काय करताय, जर बाबांनी बघितलं तर उगाच ते चिडतील, तुम्ही अगोदर नीचे या, अहो सॉरी तुम्ही अगोदर खाली या असं म्हणत नंदिनी जीवाला खाली बोलावत असते। नंदिनी जीवाला म्हणते, उगाच सणासुदीचा वाद नको, तुम्ही अगोदर खाली या, उगाच बाबांनी बघितलं तर ते भडकतील आणि मग उगाच तुमच्यावर चिडतील आणि सणा दिवशी तुम्हाला बोलणी खावी लागेल, तुम्ही खाली उतरा बरं, तुम्हाला कळत नाहीये का? तर जीवा म्हणतो, अरे ए सोन्या, जीवाची फिल्डिंग म्हणजे 11 देशातील आप्पांनी लावलेली फिल्डिंग आहे, पण जीवाला पकडणं कठीणच नाही तर अशक्य आहे। आता जीवाचं हे बोलणं ऐकून नंदिनी म्हणते, शी किती घाणेरडं मराठी बोलताय तुम्ही, तुम्हाला नीट मराठीही बोलता येत नाहीये का? तुम्ही अगोदर खाली या बरं। नंदिनी म्हणते, ते सगळं आपण नंतर बघू, तुम्ही अगोदर खाली या बरं। तर जीवा म्हणतो, अगं तू असं का करतेस, तुझे आप्पा तुझे पप्पा घरी नाही आहेत, दोघंही नवरा बायको कुठेतरी बाहेर गेले आहेत कोणाच्या तरी लग्नाचा आहेर द्यायला। जाताना सासूबाईंनी घराच्या किल्ल्या माझ्या हातात ठेवल्या आणि म्हणाल्या, कर बायकोसोबत जीवाची मैफिल। आता नंदिनीला जीवा विचारतो, सांग हे कसं होतं? तर नंदिनी जीवाला म्हणते, शी फालतू बोलता तुम्ही काहीतरी, तुम्हाला कळतं का तुम्ही काय बोलता ते? असं म्हणत नंदिनी आता जीवाचं हेही बोलणं काही नीट ऐकून घेत नाही। तर नंदिनी जीवाला म्हणते, 1 मिनिट, म्हणजे आई बाबा घरात नाही आहेत आणि आईने या घराच्या किल्ल्यात तुमच्याकडे दिले आहेत, आई पण ना? तर जीवा म्हणतो, 1 मिनिट, माझ्या सासूबाईंना काहीही बोलायचं नाही। तर नंदिनी म्हणते, 1 मिनिट, तुमच्या सासूबाईं अगोदर ती माझी आई आहे हे विसरू नका। तर जीवा म्हणतो, हो का, पण त्या माझ्या सासूबाई आहेत, त्यामुळे माझ्या सासूबाईंना कोणी काही बोललं तर मी अजिबात ऐकून घेणार नाही। नंदिनी म्हणते, 1 मिनिट, तुम्ही अगोदर खाली उतरा। तर जीवा म्हणतो, 1 मिनिट, आपल्याकडे सगळे भांडणाचे विषय संपले आहेत का की आपण आईवरून भांडतोय? तर जीवा म्हणतो, ते सगळं बाजूला ठेवा, पण मला एक सांग नंदिनी, तुझ्या हातातल्या पिशवीत काय आहे? तर नंदिनी जीवाला म्हणते, सरप्राईज, तुमच्यासाठी एक सरप्राईज घेऊन आलं आहे। आता जीवा विचारतो, काय काय आहे ते सरप्राईज? नंदिनी म्हणते, तुम्ही अगोदर खाली या म्हणाले ना मी, तुम्ही खाली आलात तरच मी तुम्हाला सांगणार आहे की या पिशवीत तुमच्यासाठी काय सरप्राईज आहे। जीवा म्हणतो, आलोच असं म्हणत जीवा बाल्कनीतून खाली उतरण्याचा प्रयत्न करतो। नंदिनी म्हणते, अहो तुम्ही काय करताय, तुम्हाला कळतंय का? जीवा म्हणतो, सॉरी, उगाच लाईफ इन्शुरन्सवाल्यांना फटका नको, आलो मी पायऱ्या उतरून खाली येतो, तोपर्यंत तू तिथेच थांब। असं म्हणत जीवा आता रिक्षाकडे पाहतो आणि म्हणतो, वा 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 वा, बघून किती भारी वाटतंय, म्हणजे दोघी सौती सख्या बहिणी असल्यासारख्या बाजूबाजूला उभ्या आहेत, माझी डार्लिंग किती भारी दिसते ना? तर नंदिनी जीवाला म्हणते, तुम्ही काही बोलू नका हा। तर जीवा म्हणतो, डार्लिंग, जसा हा जीवा हे चकाचक बाईचा आहे तसंच तुझाही आहे, त्यामुळे तू अजिबातच घाबरू नकोस। आणि जीवा असं बोलताच रिक्षाचं चाक नंदिनीच्या दिशेने वळतं, नंदिनीला धक्काच बसतो। तर जीवा म्हणतो, अरे बापरे, कसलं नाक मुरडल्यासारखं चाक वळवलंय ना खरंच इकडून तिकडे। असं म्हणत जीवा नंदिनीकडे पाहतो आणि म्हणतो, आलोच मी। तर इकडे नंदिनी रागानेच आता रिक्षाकडे पाहत असते आणि रिक्षाप्रमाणे तेही नाक मुरडते। तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी धम्माल पाहायला मिळते, सर्वच जण गच्चीवर आलेले असतात आणि पतंग उडवण्याचा आनंद घेत असतात। आता रम्या, वसू आत्या, तर इकडे पार्थ आणि युग यांची टीम असते। तर युग आता पार्थला म्हणू लागतो, भाई ही रम्या ना जितकी बावळट वाटते ना तितकी बावळट तर अजिबातच नाहीये, हुशार निघाली आहे, हिच्याकडे पाहून तर असं वाटते की नाक सुद्धा कापेल आणि पतंग सुद्धा कापेल। पार्थ म्हणतो, युग अरे नको रे एवढं टेन्शन घेऊस आणि विचार तर अजिबातच करू नकोस, अरे युगा ती अशा ठिकाणी थांबली आहे ना की वारा त्या ठिकाणी जातच नाहीये आणि आपण राईट साईडला थांबलोय, त्यामुळे वारा इतका वेगाने आहे ना की आपला पतंग पुढे जातच नाहीये। तर आता युग म्हणू लागतो, अरे पण भाई आता आपल्याला काहीतरी करावं लागेल ना, असा काहीतरी चमत्कार व्हायला पाहिजे की हिचं नाक आणि पतंग दोन्ही कापले गेले पाहिजेत। तर रम्या आता युगवर हसू लागते आणि युगला म्हणते, युग आता पुन्हा एकदा मीच तुझं नाक कापणार आहे, मगाशी कसं कापलं होतं लक्षात आहे ना? तर वसू आता रम्याला म्हणतात, रम्या अगं काय चाललंय तुझं हे? रम्या म्हणते, बघ ना आई, अगं युगची किती मज्जा येते,
असं म्हणत रम्या मोठमोठ्याने हसत असते आणि त्याच संधीचा फायदा घेत कोणीतरी रम्याचं पतंग कापलेलं असतं. रम्या आता पतंग वाचवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु रम्याचं पतंग कापलं गेलेलं असतं. आता युग रम्यावर हसू लागतो आणि म्हणतो, रम्या आली की नाही मजा, आता हस, मोठ्याने हस बघू. असं म्हणत युग मोठमोठ्याने हसत असतो आणि रम्याचं पतंग कापलं गेलं याचा आनंद व्यक्त करत असतो. रम्या म्हणते, आई मला माहीत आहे पार्थने माझी पतंग कापली आहे, असं व्हायला नको होतं ग यार. तर आता वसुआत्या म्हणू लागतात, रम्या अगं खेळ आहे हा आणि एवढं का मनावर घेतेस. तर दुसरीकडे मोहितेंच्या घरातून आता जीवा धावत पळत बाहेर येत असतो. नंदिनी म्हणते, अहो सावकाश, तुम्हाला थाप लागते काय तुम्ही. तर जीवा म्हणतो, तुला सांगू का नंदिनी, बायको कितीही चिडली तरी सुद्धा संक्रांतीचं गिफ्ट आणायला अजिबातच विसरत नाही, काहीतरी नक्की घेऊन येणार. काय आणलंय तू माझ्यासाठी. आता नंदिनी त्या पिशवीत असणारा काळा कुर्ता जीवाच्या हातात देते. तो कुर्ता पाहून जीवा खुश होतो आणि म्हणतो, वाव, ब्लॅक कुर्ता आणि तू माझ्यासाठी घेऊन आली आहेस. तर नंदिनी म्हणते, हा कुर्ता मी नाही तर आईने दिला आहे तुमच्यासाठी. आता हे ऐकल्यानंतर जीवाला धक्काच बसतो. जीवा म्हणतो, काय. जीवा नंदिनीला विचारतो, तू आपल्या घरी, परंतु नंदिनी काहीच बोलत नाही. तर जीवा पुढे म्हणतो, आईने. असं म्हणत जीवा आता तो कुर्ता आपल्या जवळ कवटाळून धरतो आणि आपल्या आईच्या आठवणींमध्ये हरवून गेलेला असतो. तो खूप नर्वस होतो, त्याला खूप वाईट वाटतं की सणा दिवशी आपण आपल्या घरी नाही आहोत. तो आपल्या आईला, भावंडांना खूप मिस करत असतो आणि हे सगळं पाहून नंदिनीलाही खूप वाईट वाटतं. आता नकळतच नंदिनी आपल्या मायेचा हात जीवाच्या खांद्यावर ठेवते, त्याला आधार देते आणि म्हणू लागते, जीवा असं सणासुदीला रडायचं नसतं आणि हो, तुम्ही इथे स्वतःला त्रास करून घेऊ नका. घरी सर्वच जण तुम्हाला खूप मिस करतात, फक्त आईच नाही तर तुमचे बडे भैया सुद्धा. आता जीवाचे डोळे पाणावतात आणि तो नंदिनीचा हात पकडतो आणि नंदिनीला म्हणतो, नंदिनी खरंच. परंतु त्याचवेळी नंदिनी आपला हात बाजूला करते आणि बाजूला जाऊन उभी राहते. आता जीवा स्वतःचे अश्रू बाजूला ठेवतो आणि नंदिनीला म्हणतो, कसं असतं ना, सणासुदीला जुन्या गोष्टी विसरायच्याही असतात, तू इथेच थांब, मी ट्राय करून येतो. असं म्हणत जीवा आता कपडे चेंज करण्यासाठी जात असतो. नंदिनी म्हणते, एक मिनिट, कुठे निघालात. आपण फक्त इथे एकटेच राहत नाहीत, आजूबाजूला लोकही राहतात, ह्याचं भान ठेवा. आणि तुम्ही कपडे चेंज करणार आहात. तर जीवा म्हणतो, हो का, मग काय करू, कुठे कपडे चेंज करायला जाऊ, घरात जाऊ का, पप्पांच्या खोलीत. आता मात्र नंदिनी काहीच बोलत नाही. जीवा म्हणतो, हो म्हणालीस का. तर आता नंदिनी म्हणते, जा. तर जीवा म्हणतो, आलोच मी. असं म्हणत जीवा घाईघाईने आता कपडे चेंज करण्यासाठी जातो. जीवा खुश असतो कारण नंदिनीने घरात जाण्याची परवानगी दिलेली असते. तर दुसरीकडे जीवाला त्याच्या आईने ब्लॅक कलरचा कुर्ता पाठवलेला असतो. आपल्या आईने आपल्याला आठवणीने काहीतरी पाठवलंय, त्यामुळे जीवाचा आनंद द्विगुणित झालेला असतो. आता नंदिनी सुद्धा खुश असते. नंदिनी पिशवीतील आपल्या काळ्या रंगाची साडी बाहेर काढते, त्या साडीवरून हात फिरवते. आता नंदिनीला ती साडी फार आवडलेली असते. आपल्या आईने, आपल्या सासूबाईंनी आपल्यासाठी ही साडी घेतली, हे नंदिनीला खूप आवडलेलं असतं. आपल्याला दिलेलं प्रेम आणि प्रेमाने दिलेली साडी नंदिनी सुद्धा अगदी मनापासून स्वीकारते आणि त्या साडीकडे पाहत असते. तर इकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, युग पार्थला म्हणतो, तू करून दाखवलंस, तुझ्या छोट्या भावाचा बदला तू घेतलायस, त्यामुळे मी खरंच खूप खुश आहे. तर आता पार्थ म्हणतो, अरे युगा, मी रम्याचं पतंग कापलं नाहीये. तर वसुआत्या म्हणतात, काय. आता रम्या सुद्धा विचार करू लागते. तर युग आणि पार्थ एकत्रच बोलतात, मग रम्याचा पतंग कापला तरी कोणी. आता रम्याचा पतंग जिने कापलेला असतो तिची एंट्री झालेली असते, ती असते काव्या पार्थ देशमुख. आता काव्याने एवढी जबरदस्त एंट्री केलेली असते. काळ्या रंगाची साडी, खूप छान दागिने परिधान केलेले असतात आणि त्यातही तिने गॉगल घालून एंट्री केलेली असते. आता एंट्री करताच काव्याने रम्याचं पतंग कापून धमाका तर केलेलाच असतो. तर आता काव्य मोठ्यानेच म्हणते, अरे आओ ना फिर. आता मात्र सर्वच जण मागे येऊन पाहतात. तर पार्थला धक्काच बसतो. आता काव्याचं ते सौंदर्य पाहून पार्थ मात्र काव्यामध्ये हरवून गेलेला असतो. तर रम्याचा चांगलाच चळफळाट होत असतो आणि रम्या रागानेच काव्याकडे पाहत असते. आता काव्याने ही एकटीनेच एंट्री केलेली नसते, तर तिच्यासोबत तिच्या सासूबाई सुद्धा छान तयार होऊन नटून गॉगल लावून आलेल्या असतात. आता लीड सासूबाईंच्या हाती पतंग उडवण्याची जबाबदारी काव्याकडे असते. आता पार्थ काव्याकडे पाहत असतो. तर काव्या पार्थला म्हणते, अहो देशमुख, माझ्याकडे नाही तर पतंगाकडे बघा की. असं म्हणत आता काव्य ही पतंग उडवत असते आणि ती पार्थच्या बाजूला येऊन उभी राहते. आता पार्थ काव्याकडे पाहतो तर काव्या गॉगल खाली करते आणि डोळा मारत पार्थकडे पाहते.
आता हे सगळं काही पाहून आणि काव्याचे पराक्रम पाहता पार्थची विकेट पडलेली असते. इकडे मात्र रम्याचा चांगलाच चळफळाट होत असतो. तर काव्या आणि पार्थ बाजूबाजूला राहूनच पतंग उडविण्याचा आनंद घेत असतात. आणि हे सगळं काही पाहून वसुआत्यांनाही खूप राग येत असतो. तर काव्या आता माननीताईंना म्हणते, आई अहो घोषणा द्यायला सुरुवात करा ना. तर माननीताई म्हणतात, अरे देवा मी तर विसरूनच गेली. काव्या ग सांग ना, तुम्हाला काय सांगितलं होतं? तर काव्या माननीताईंना म्हणते, आई काय हे तुम्ही माझ्या बोक्यासमोर मला तोंडावर पाडणार की काय? तर आता माननीताई म्हणतात, नाही नाही मी असं काहीही करणार नाही, थांब थांब मी आठवते. असं म्हणत ना माननीताई आता काव्याने काय घोषणा सांगितल्या होत्या या आठवू लागतात. तर माननीताई घोषणा देत म्हणतात, काफी है हवा का झोका, काफी है हवा का झोका. तर काव्या पुढचं वाक्य पूर्ण करत म्हणते, लव यू बोका, लव यू बोका. आता मात्र पार्थ काव्याकडे पाहू लागतो. इकडे मात्र रम्या खूप चिडलेली असते. रम्याला आता काव्याचा खूप राग येत असतो. तर युग पार्थला म्हणतो, दादा मला तरी वाटतंय आता वहिनी काही ऐकत नाही म्हणजे मांज्याची दोरी आईच्या हातात आहे, पण तुझी फिरकी मात्र वहिनी घेत आहे. असं म्हणत आता युग सुद्धा पार्थची मस्करी करू लागतो. तर पार्थ युगला म्हणतो, काय रे तू नक्की माझ्या बाजूने आहेस की त्यांच्या बाजूने? तर आता युग म्हणतो, कसं आहे ना दादा, रम्याने माझं पतंग कापलं, पण रम्याचं पतंग काव्या वहिनीने कापलं आणि तो बदला पूर्ण केला. त्यामुळे मी तर आता बघायला गेलं तर काव्या वहिनीच्याच बाजूने आहे. तर काव्या आता युगकडे पाहू लागते. आता त्यांची एक टीम झालेली असते आणि पार्थ मात्र एकटा पडलेला असतो अगदी रम्याप्रमाणे. तर पार्थ युगला म्हणतो, घ्या घ्या सगळ्यांनीच त्यांची बाजू घ्या. तुम्ही सगळ्यांनी तर मला एकटं पाडायचं ठरवलंच आहे. आणि आई तुझं तर नाव बाबांनाच सांगायलाच हवं, कारण या आल्यापासून तुझा तर माझ्याकडे अजिबातच लक्ष नाही आहे. तू फक्त यांची बाजू घेतेस. आता हे सगळं काही मला बाबांनाच सांगावंच लागेल. तर माननीताई म्हणतात, सांग सांग तू तुझ्या बाबांना हवं ते सांग. तुला कंप्लेंट करायची आहे ना बाबांजवळ, कर. तर आता योग म्हणतो, दादा इकडे तर आईला तिळगुळ बनवायला वेळ नाही आहे आणि आता इथे बरी फिरकी धरून उभी आहे. तर माननीताई म्हणतात, ए गप रे. तर त्यानंतर काव्या म्हणू लागते, देशमुख काय चाललंय? अहो तुमचं पतंग उडणार आहे की नाही? आज तुमची बायको तुम्हाला हरवणार एवढं मात्र नक्की. तर माननीताई म्हणतात, अगदी बरोबर काव्या, आज आपल्याला जिंकायचंच आहे. काव्या खुश असते आणि ती पतंग उडवत असते. रम्या मात्र खूप चिडलेली असते. रम्या काव्याला म्हणते, एक पतंग कापलायस ना म्हणून जास्त लाडात येऊ नकोस. आता बघते ना तू पार्थला कशी हरवतेस. तू फक्त पार्थला हरवूनच दाखव. पार्थ चल तू सुद्धा दाखवून दे. असं म्हणत रम्या आता पार्थच्या बाजूने उभी असते. तर इकडे माननीताई काव्याच्या बाजूने. तर काव्य म्हणू लागते, दुनियेतली कोणतीही ताकद आपल्याला वेगळं करू शकत नाही देशमुख. आता बघू कोण कोणाला हरवतंय, काव्य की पार्थ की काव्या? तर पार्थ म्हणतो, काय? तर आता काव्य म्हणू लागते, काय अहो देशमुख पतंग सांभाळा तुमचं, नाहीतर कधी कापलं जाईल हे तुम्हालाही कळणार नाही. नजर हटी दुर्घटना घटी. असं म्हणत आता काव्या पार्थला सावध करत असते. आता देशमुखांच्या घरी देशमुख बॉय वसे आय लव्ह यू देशमुख ही दोन्ही पतंग अगदी हवेत मस्त खेळत असतात आणि एकमेकांच्या समोर भिडलेली असतात. तर दुसरीकडे मोहितेंच्या घरी आता जीवा छान तयार होऊन स्वतःलाच प्रश्न करत म्हणतो, बरा दिसतोय ना मी? तर त्याचवेळी नंदिनी आवाज देत म्हणते, अगदी हिरो दिसताय तुम्ही, हिरो. आता मात्र जीवा पाहतो तर तिथे नंदिनी उभी असते आणि नंदिनीने स्वतःहूनच जीवाचं अगदी तोंड भरून कौतुक केलेलं असतं. आणि त्याचवेळी जीवाच्या समोर एंट्री होते, ती म्हणजे नंदिनीचे. आता जीवा काळ्या कलरचा कुर्ता आणि हलव्याचे दागिने घालून तयार असतो आणि त्याचवेळी नंदिनी सुद्धा काळ्या रंगाची साडी आणि हलव्याचे दागिने घालून जीवासमोर येते. आता जीवा ज्यावेळी नंदिनीला पाहतो त्यावेळी जीवा मात्र नंदिनीमध्ये हरवून गेलेला असतो. नंदिनीचे ते सौंदर्य पाहून जीवाला काय बोलावं काहीच कळत नसतं. आता जीवा काही भानावर नसतो. नंदिनी जीवाला विचारते की कुठे हरवलात? तर जीवा नंदिनीला हाताच्या इशाऱ्यानेच तू खरंच खूप सुंदर दिसतेस असं म्हणत असतो. आता नंदिनी सुद्धा खूप खुश होते. नकळतच तिच्याही चेहऱ्यावर एक छोटीशी स्माईल आलेली असते आणि तिच्या त्या स्माईलमध्येच जीवाचं प्रेम दिसून येत असतं. आता जीवाही एवढा नंदिनीमध्ये हरवून गेलेला असतो
की शेवटी जीवा शिट्टी वाजवतच नंदिनीचं कौतुक करतो आणि आता मात्र नंदिनी लाजू लागते. आता नंदिनीला आठवतं ते म्हणजे जीवाला शिट्टी वाजवायला शिकवलेली नंदिनीनेच असते. कारण ज्यावेळी जीवा तयार झालेला असतो आणि त्याचं कौतुक करण्यासाठी नंदिनीने शिट्टी वाजवलेली असते आणि त्यावेळी जीवा नंदिनीला म्हणतो, कशी वाजवली होती शिट्टी, मलाही शिकवशील का? तर नंदिनीने आता जीवाला शिट्टी कशी वाजवायची हे शिकवलेलं असतं आणि त्याचा अगदी बरोबर उपयोग शेवटी नंदिनीचंच कौतुक करण्यासाठी जीवाने केलेला असतो. जीवाने सुद्धा शिट्टी वाजवतच नंदिनीचं कौतुक केलेलं असतं. आता एकमेकांमध्ये हरवून गेलेले असतात, परंतु त्याच वेळी नंदिनी भानावर येते, इकडे तिकडे पाहते आणि जीवाला विचारते, काय चाललंय तुमचं? आपण दमशराज खेळतोय का? बाजूला व्हा, मला भरपूर काम आहेत. असं म्हणत नंदिनी आता किचनमध्ये येते आणि मोबाईल पाहत असते. तर मागोमाग जीवाही येतो आणि म्हणतो, नंदिनी काय बघतेस मोबाईलमध्ये? नंदिनी म्हणते, काही नाही. जीवा म्हणतो, अगं सांग ना. नंदिनी म्हणते, तिळगुळ बनवायचे कसे ते बघते. तुम्हाला काय करायचंय? तुम्ही रोज जिमला जाता, अगदी 50-60 किलो वजन उचलता, हवी तेवढं वजन उचलता, पण घरात एक सिलेंडर उचलायला सांगितला तर ते तुम्हाला जमत नाही. तर जीवा म्हणतो, असं काही नाही, तिथे आम्ही खूप घाम गाळतो. खरंच आम्हाला खूप वजन उचलावं लागतं, तेव्हा कुठे आम्हाला आमची बॉडी मेंटेन ठेवायला येते. पण कसं असतं ना, आई नेहमी म्हणते, जी माणसं शिवधनुष्य पेलू शकतात त्यांना एक छोटासा बाण उचलण्यासाठी सुद्धा गुडघे टेकावे लागतात. तर आता नंदिनी म्हणते, हे तुमचं बरोबर आहे आणि आईसुद्धा अगदी बरोबरच बोलतात. म्हणूनच तर मी हा व्हिडिओ बघते ना. म्हणजे काय आहे, मी जगातले सगळ्यात कितीही कठीण पदार्थ बनवू शकते, सहज बनवू शकते, पण तिळगुळ तर आता जीवा म्हणतो, तिळगुळ बनवता येत नाहीत? तर नंदिनी म्हणते, येतात, पण कसं आहे ना, मी ज्यावेळी तिळगुळ बनवायला घेते 1-2 वेळा मी प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी माझे तिळगुळ फुटतात. असं म्हणत नंदिनी अगदी लाडात येत जीवाला सांगत असते. तर जीवा म्हणतो, काय म्हणजे हे खरं आहे की तुला तिळगुळ जमत नाही? असं म्हणत जीवा नंदिनीवर हसू लागतो आणि म्हणतो, ओके, काळजी करू नका, मी आहे ना. या जगातलं तुटलेलं फुटलेलं मला सगळंच ओढता येतं, त्यामुळे काळजी करू नका, मी आहे तुमच्यासोबत. नंदिनी म्हणते, नाही, नको, काही गरज नाहीये, मी करेन. जीवा म्हणतो, ए नंदिनी, प्लीज ऐक ना, आपण दोघांनी मिळून जर तिळगुळ बनवले तर मला सण साजरा केल्याचा थोडा आनंद तरी मिळेल, प्लीज. आता नंदिनी जीवाकडे पाहते आणि जीवाचा तो नाजूक रिक्वेस्ट करण्याचा चेहरा पाहून शेवटी नंदिनीला सुद्धा जीवाला होकार द्यावा लागतो. नंदिनी म्हणते, बरं ठीक आहे, तुम्हाला काय वाटतं, तुम्ही असा गरीब चेहरा केलात म्हणून मी तयार होईन? आता जीवा थोडा अजून गरीब चेहरा करतो आणि म्हणतो, मी माझ्या घरापासून दूर आहे ना. तर नंदिनी म्हणते, बरं करा मला मदत, काहीच हरकत नाही. जीवा खुश होतो आणि म्हणू लागतो, आजचं स्पेशल तिळगुळ बनणार आहेत जीवांदिनी आणि आता जीवांदिनी कामाला सुरुवात करणार आहेत. अगोदर पदर खोचायचा आणि आपल्या कामाला सुरुवात करायची. आता जीवा जसं सांगत असतो तसं नंदिनी सगळं काही करत असते. जीवा म्हणतो, चल अगोदर तीळ घे. आता नंदिनी जीवा जसं सांगत असतो त्याप्रमाणे एक एक सामग्री घेत असते. आता नंदिनीने तिळाचा डबा घेतलेला असतो आणि ती कढईमध्ये टाकत असते. तर त्याच वेळी जीवा म्हणतो, 1 मिनिट, असे भस्कन टाकायचे नसतात ग, जरा मागे ये. असं म्हणत आता जीवा तिला एक ताट घ्यायला सांगतो. त्या ताटात हवे तेवढे तीळ घ्यायला देतो आणि त्यानंतर जीवा नंदिनीला म्हणतो, आता हे तीळ निवडायचे आहेत, म्हणजे त्यात कुठले बारीक कण दगड वगैरे असतील तर ते काढून टाकायचे. असं म्हणत आता जीवाने नंदिनीला एक काम दिलेलं असतं आणि त्यानंतर जीवा कढईमध्ये गुळाचा पाक बनवायला घेतो. आता नंदिनी तीळ साफ करत असते आणि सतत तिचे केस चेहऱ्यावर येत असतात. जीवा स्वतःच्या हाताने नंदिनीचे केस बाजूला करतो आणि नंदिनीकडे पाहू लागतो. नंदिनी सुद्धा जीवामध्ये हरवून गेलेली असते. आता नंदिनीच्या वेळी चमचा घ्यायला जाते, त्याचवेळी जीवा सुद्धा चमचा घेण्यासाठी गेलेला असतो. आता दोघांचेही नकळतच हात एकमेकांना स्पर्श होताच दोघंही एकमेकांकडे पाहू लागतात. तर त्यानंतर जीवा आणि नंदिनी दोघंही एकत्र मिळून तिळगुळ बनवत असतात. इकडे देशमुखांच्या घरी पार्थ आणि काव्या यांच्यामधली चढाओढ चालूच असते. तर युग म्हणू लागतो, दादा ही तर डेंजर आहे, आता कुठल्याही क्षणी ती तुझं पतंग कापू शकते. तर आता काव्या म्हणू लागते, अरे युग, माझं पतंग कापणं तितकं सोपं नाहीये, कारण या काव्याचा पतंग काही साधा सुद्धा नाहीये, प्रेमाचा पतंग आहे, त्यामुळे प्रेमाने कापला तर कापला जाईल, असं रागाने कापला जाणार नाहीये. असं म्हणत काव्या आता पार्थकडे पाहते आणि या सगळ्यामध्ये काव्याला मानिनीताईंची साथ मिळत असते. आता मानिनीताई काव्याच्या बाजूने तर युग
पार्थच्या बाजूने आणि यांमधील चढाओढ आणखीन शिगेला ताणलेली असते. आता पार्थ रागानेच काव्याचा पतंग कापण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु काव्या म्हणाली तशी रागाने पतंग कापलं जाणार नाही आणि त्यामुळे पार्थला काव्याचं पतंग कापणं काही सोपं नसतं. आता ही चढाओढ रम्या व स्वतः पाहत असतात. रम्याला वाटत असतं की काही करून पार्थने काव्याचं पतंग कापावं आणि म्हणूनच आता इकडे पार्थचे तर प्रयत्न चालूच असतात. तर त्याचवेळी योग पार्थला म्हणतो, अरे भाई तुझं काय चाललंय, वहिनी काय म्हणाली आहे, हे पतंग तू रागाने कापूच शकत नाही, त्यासाठी तुला प्रेमानेच हे पतंग कापावं लागेल. आता पार्थ काव्याकडे पाहतो तर काव्यामध्ये योग तुझ्या लक्षात आहे बरं का, आता बाकीची माणसं ऐकणार नाहीत रे, कारण त्यांना माझं पतंग कापायचं आहे आणि त्यासाठी त्यांना जेवढा जोर लावायचा आहे ना तेवढा लावू देत, असं म्हणत आता काव्या आपला गॉगल खाली करते आणि डोळा मारतच पार्थकडे पाहत म्हणते, मी जीव लावते, असं म्हणत आता काव्या आपल्या प्रेमाचं पतंग अगदी हवेत उंच उडवत असते. आणि हे सगळं काही पाहून रम्याचा मात्र चळफळाट होत असतो. तर मानिनीताई काव्याला म्हणतात, काव्या अगं तू माझ्यासमोर माझ्या मुलाला डिवचतेस ग. तर काव्या म्हणते, मग काय करू, तुमच्या या मुलाच्या गालावरचा फुगाच फुटत नाहीये. तर आता मानिनीताई म्हणतात, ते पण आहेच ग, कर कर तू कंटिन्यू कर, मला तर खूप मज्जा येते. आणि हे सगळं काही पार्थ ऐकत असतो. आता मानिनीताई आणि काव्या यांचा प्लॅन असतो की काही झालं तरी पार्थच्या चेहऱ्यावर हसू आणायचं, परंतु एवढे प्रयत्न करूनही पार्थच्या चेहऱ्यावरचं हसू आणण्यामध्ये काव्या काही यशस्वी ठरलेली नसते आणि दोघांचीही पतंग हवेत एकमेकांना टक्कर देत असतात. देशमुख बॉय वर्सेस आय लव्ह यू देशमुख. आणि हे सगळं काही पाहून रम्या वसवत त्यांना म्हणते, बघितलंच नाही किती आगाऊपणा करते, माझ्या पार्थला त्रास देण्याचा प्रयत्न करते, पण मी हे खपवून घेणार नाही. वसवत त्या रम्याला म्हणतात, पार्थला हसवण्याची त्याला मनवण्याची एकही संधी सोडत नाही ही पोरगी. रम्या अगं तू पाहिलंस का त्या पतंगावर काय लिहिलं आहे. रम्या म्हणते, हो आई मी पाहिलं आहे. तर इकडे पार्थ आता युगला म्हणू लागतो, ढील दे ढील. तर आता काव्या विचारते, मी देऊ का ढील. तर त्याचवेळी मानिनीताई काव्याला म्हणतात, नाही नाही काव्या तू ढील देऊ नकोस, तू तुझं दिल दे माझ्या लेकाला, माझ्या पार्थला. आता मात्र पार्थ मानिनीताईंकडे पाहू लागतो. आपली आईसुद्धा आपल्या बाजूने नाही याचा मात्र पार्थला थोडा रागही आलेला असतो. तर काव्या मानिनीताईंना म्हणते, अहो आई मी तर ते केव्हाच दिलं आहे, ते दिल तर त्यांचंच आहे. आता मात्र रम्या खूप चिडते आणि पार्थला म्हणते, पार्थ तू फालतू लोकांकडे लक्ष देऊ नकोस, आपल्याला काही करून जिंकायचं आहे, कमॉन पार्थ. असं म्हणत आता रम्या सुद्धा पार्थच्या टीममध्ये सामील झालेली असते. काव्याला हरवण्यासाठी पार्थ, युग, रम्या आणि वसुआत्या यांची एक टीम झालेली असते, परंतु योग मात्र काव्याच्या बाजूने असतो. तर रम्याला मानिनीताई म्हणतात, काय ग फालतू काय, रम्या तू काही बोलायचं नाही सा, आणि काव्या तू कंटिन्यू कर, मी आहे तुझ्यासोबत, कारण देशमुखांच्या या सोन्याच्या प्रेमाचा पतंगाला कोणीही धक्का लावू शकत नाही. काव्या तू हरायचं नाही, तू जिंकायलाच हवीस, कारण माझ्या सुनेचा प्रेमाचा पतंग असाच हवेत राहायला पाहिजे. तर आता काव्या म्हणू लागते, आई काळजी करू नका हो, माझा हा प्रेमाचा पतंग आणि हा माझा बोका मी जिंकून दाखवणारच. असं म्हणत दोघांचीही चढाओढ चालू असते आणि या चढाओढीमध्ये शेवटी दोघांचीही पतंग कापली जातात आणि दोघंही पतंग एकमेकांमध्ये गुंतली जातात आणि हवेत जातात. आणि हे पाहून आता काव्या पार्थला म्हणते, बघितलं का देशमुख, प्रेमात पडलो ते दोघंही एकदमच, आणि दोघांचीही पतंग एकमेकांच्या साथीनेच हवेत गेली आहेत. देशमुख कसं आहे ना, माझ्या प्रेमाला आणि माझ्या पतंगाला दोघांनाही तुमच्या हातून कटणं मंजूर आहे. असं म्हणत काव्या पार्थकडे प्रेमाने पाहू लागते. पार्थ मात्र काव्याकडे शांतपणे पाहत असतो, तो काहीच बोलत नाही. आणि हे दृश्य पाहून मानिनीताई आणि युग मात्र खुश असतात. आता दोघांच्याही पतंगाने आकाशात एकत्रच उंच भरारी घेतलेली असते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, नंदिनी आणि जीवा तिळगुळ बनवायला घेतात. आता नंदिनी ज्यावेळी तिळगुळ बनवायला सुरुवात करते त्यावेळी तिचा हात भाजला जातो आणि जीवा तिच्या हातावर फुंकर मारत तिची काळजी घेत असतो. आणि दुसरीकडे पाहायला मिळतं की काव्या तिच्या बोक्यासोबत खेळत असते. आणि हे दृश्य पाहून वसुआत्या रम्याला म्हणतात, आता या बोक्याचा बंदोबस्त करावाच लागेल. तर त्याचवेळी आता रम्याने हातामध्ये झाडं कापायची कात्री घेतलेली असते, तर दुसरीकडे काव्या आपल्या बोक्याला शोधत असते, तर इकडे रम्याने त्याचा बंदोबस्त केलेला असतो. आता हे ज्यावेळी काव्याला कळेल त्यावेळी काव्या
रम्याला कसा प्रकारे धडा शिकवेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.